तोच नाश्ता खाऊन नेहमी कंटाळा आलाय, तर चला मग इन्स्टंट असे रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघूयात। यासाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। 1 वाटी मी रवा घेतला आणि 1 वाटीपेक्षा थोडं अर्ध्याला जास्त मी दही घेतलं आणि जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच पाणी या आपण मिक्स करायचं रवा आणि दह्यामध्ये आणि हे एकसारखं मिश्रण आपण हलवून घ्यायचं। पाण्याची क्वांटिटी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी कमी जास्त करायची। आता या मिश्रणामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर मी फोडणी देण्यासाठी सर्वात प्रथम तेल घेतलं। 2 ते 3 चमचे तेल गरम झालं की तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली आणि 1 ते 2 सेकंड हे आपण तेलामध्ये मिक्स केलं आणि आता ही फोडणी आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्या आप्याच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण आता मिक्स करून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं चिमटभर सोडा देखील ह्याच्यामध्ये घातला। आता हे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला पिठं थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी देखील ओतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मी चॉप करून घेतलेले जे टोमॅटो आहेत ते बारीक टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेतली। हे सर्व आता आपण अजून एकदा मिक्स करून घेतलं। सर्व भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो सोबत हे एकदा मिश्रण हलवून घेतलं आणि आता हे आप्पे बनवण्यासाठी आपलं आप्याचं मिश्रण हे रेडी आहे। फक्त 5 ते 10 मिनिटं हे जरी रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरीही चालतं, तुम्हाला अगदी जास्त वेळ हे मिश्रण ठेवण्याची गरज नाही। आता आपण आप्पे बनवायला घेऊयात। सर्वात प्रथम हे आप्पे पात्र मी गरम करत ठेवलं आणि नॉर्मल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आधी तेल लावून घेणार आहोत। सर्व भांड्याला आपण एकसारखं तेल लावून घेतलं। आता यामध्ये आप्याचं जे बनवलेलं आपण मिश्रण आहे, जे पीठ आहे ते पीठ एक एक करून या आप्पे पात्रात सोडून घेऊयात। जास्त पीठ घट्टही करायचं नाही आणि अगदी पातळही करायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सी या मापाने हे सर्व पीठ बनवायचं म्हणजे आप्पे छान होतात आणि खायलाही मस्त लागतात। आता एक एक करत असं सर्व मी हे मिश्रण सोडून घेतलं। सर्वात प्रथम मी कडेने सोडते कारण मध्ये गॅस फ्लेम जास्त असते त्याच्यामुळे ते मधले करपले जातात आणि पटकन भाजतात देखील, म्हणून आधी लास्टचे कडेचे सर्व घालून घेतले आणि नंतर मी मध्ये पीठ सोडलं। आणि आता हे सर्व पीठ सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावरती झाकण बंद करून ठेवायचं आहे आणि वाफेवरती हे आप्पे भाजून द्यायचे आहेत। आता सर्व आप्पे घालून झाले की मी झाकण बंद करून वाफेवरती ठेवलं। 2 मिनिटांनंतर पुन्हा आपण झाकण काढून आता दिसतंय की थोडं थोडं भाजत आलेलं आहे। मग कडेने थोडंसं ऑइल सोडून घेतलं आणि चेक केलं की आपलं हे निघते का, चिकटून बसत नाहीये ना, आणि यानंतर आपण परत हे सर्व पलटी करून घेतलं। आता दुसऱ्या बाजूनी भाजण्यासाठी देखील आपण हे आप्पे असे पलटी मारून घेतले आणि ते देखील आता भाजण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। सर्व आप्पे आता दोन्ही बाजूनी भाजून झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। हे आप्पे पटकन बनतात आणि या ग्रीन चटणीसोबत देखील खायला अतिशय मस्त लागतात। तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।